पाऊल चालत राहू। लय असा कचरा केल्यावर बीड कधी आपलं शहर स्वच्छ होणार कोणाला माहिती। येड्याचा बाजार आहे येड्याचा। माझ्या बारामतीत असा कुठे आवाज काढला नसताय। कुठं काय करावं काय नाही कळलं नाही यांना। आपल्या सर्वांचे सहकारी आमचे माजी आमदार भीमराव, आमच्या शिवसंग्रामच्या प्रमुख श्रीमती ज्योतिताई मेटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, विधिमंडळातील माझे सहकारी विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार, तसंच संजयजी दौंड माजी आमदार, सुनील मगरेजी, कल्याण आखाडेजी, राजेश्वरजी, शेख निजामजी, बैराम गवतेजी, प्रज्ञाताई खोसरेजी, अमर नाईकवाडेजी, दिलीप गोरेजी, नगराध्यक्षाचे उमेदवार प्रेम पारवेजी, अशोक हिंगेजी, हरुणभाई इनामदार, सर्वच राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, तसंच हे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसंच उद्याच्या बीड नगरपालिका 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची याबद्दल उभे केलेले सर्व माझे 52च्या 52 दोन्ही बाजूला बसलेले उमेदवार, तसंच प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, सगळ्यांना सांगतोय की बाबांनो, 2022 ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, 2017 ला झालेल्या होत्या, पण करोनामुळं, त्याच्यानंतर आरक्षणामुळं, त्याच्यानंतर हायकोर्टात मॅटर गेल्या, नंतर सुप्रीम कोर्टात गेल्या, त्यामुळं 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही। साहजिकच प्रशासकाच्या हातामध्ये सूत्र गेली। काही ठिकाणी प्रशासकांनी चांगलं काम केलं, काही बाबतीमध्ये प्रशासकाला एवढा मोठा त्या नगरपालिकेचा आवाका, महानगरपालिकेचा आवाका, नगरपंचायतीचा आवाका झेपला नाही। त्याच्यामुळे काही शहरामध्ये बकालपणा आला आणि लोकांनी निवडून गेलेले प्रतिनिधी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे माझे नगरसेवक, नगरसेविका किंवा नगराध्यक्ष तिथं जातात, त्यावेळेस लोकांचे प्रश्न सुटण्याच्या करता मदत होते। मी सगळीकडे फिरतोय, आज बीड मध्ये जरा सुरुवातीलाच आलोय, समारोपाच्या सभेच्या निमित्तानं येणार आहे। त्याचं कारण मला या बीडचं पालकमंत्री पद दिलेलं आहे। महायुतीचं सरकार राज्यामध्ये, केंद्राच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात देशाची सूत्र दिली गेली, राज्याची सूत्र आमच्या तिघांच्या हातामध्ये दिली गेली। परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। माझ्या शहरामध्ये आणि गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, ह्याच्यातच कार्यकर्ता तयार होतो, ह्याच्यातच उद्याचा आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री बनतो। त्याकरता खूप वर्ष वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये थांबावं लागलं, तसं बीडमध्ये देखील थांबावं लागलं। आम्ही काम करत असताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाण्याचं काम करतो। त्यांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे, त्या आदर्शाप्रमाणे आम्ही पुढे जातोय। हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी करून रयतेचं राज्य निर्माण केलं, त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी राज्य स्थापन केलं। आपलं बीड शहर पण अनेक जाती धर्माचं शहर आहे। इथं माझे मुस्लिम बांधव आहेत, इथं माझे मागासवर्गीय बांधव आहेत, इथं माझे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, इथं सर्वसाधारण समाज आहे, भटका समाज आहे, अनेक जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष इथं राहतात। परंतु मित्रांनो, ज्या प्रकारे बीड शहराचा जिल्ह्याचं ठिकाण आहे, बीड शहर जिल्ह्याचं ठिकाण असताना अनेक वर्ष एका घराण्याची मक्तेदारी इथं होती आणि त्यांच्यापैकीच कुणी ना कुणी नगराध्यक्ष व्हायचं किंवा ते सांगतील तो नगराध्यक्ष व्हायचा। ठीक आहे,
असं अनेक शहरात होतं. बारामतीमध्ये देखील गेले अनेक वर्ष मी म्हणेल तो नगराध्यक्ष होतो. मध्ये मी 8 या निवडणुकीमध्ये बिनविरोध जागा आमच्या नगर सेवकाच्या निवडून आलेल्या. वातावरण चांगलंय, पण कशामुळे? कारण बारामती तालुक्याचा, बारामती शहराचा विकास आम्ही केलेला आहे. तिथले प्रश्न सोडवलेले आहेत. तिथल्या व्यापाऱ्यांना फोन करून विचारा तिथं सुविधा कशा आहेत, तिथं वागणूक कशी मिळते, तिथं गुंडगिरी चालते का, तिथं दहशत कुणाची खपून घेतली जाते का, तिथं वेडेवाकडे प्रकार खपून घेतले जातात का, तिथली कायदा सुव्यवस्था कशी आहे, तिथं पाणी रोजच्या रोज मिळतं की नाही, तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं की नाही, तिथं उद्यानं केलीत की नाही, तिथं क्रीडांगणं केलीत की नाही, तिथं नाना नवीन पार्क केलं की नाही, मुलांना खेळायला वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बसवलीत का, लोकांना सकाळी चालायला चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्यात का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं केलेल्या आहेत. परंतु मी ज्यावेळेस या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्यावेळेस आल्यानंतर मी बघितलं, अरे 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 काय खड्डे, काय रस्ते, काय अवस्था. तुम्ही असल्या लोकांच्या हातात कशी सूत्र देता, चांगल्यांच्या हातात का देत नाही? तुमच्या इथं मी सहज कार्यकर्त्यांना विचारलं, काही चांगल्या प्रकारचं उद्यान केलंय का? ते म्हणले आमच्या नदीमध्ये चमन केलंय, चमन. आणि तिथं गांजा उडत बसतात. म्हणजे काय कपाळ तिच्या आयला इच्छा ही अवस्था. अरे माझ्या इथं नदी येऊन बघा, करा नदी. आचार्य अत्रेंनी करेच्या काठावर जे पुस्तक लिहिलंय ते वाचा, ते करा नदी बघा, तिथली स्वच्छता बघा, तिथली झाडं बघा. इथं अजून अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे जिल्ह्याचं ठिकाण. इथं लाईटच्या तारा वरनं माझ्या इथनं जमिनीतनं अंडरग्राऊंड केबल टाकले, जाऊन बघा. मी खोटं नाही सांगत. अरे बीडकरांनो, आता तुम्हाला राग येऊ द्यात. मी आता चांगल्या पद्धतीनं तुम्हाला श्रीमती पारवे प्रेमलता दादासाहेब ह्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत. त्यांनी नायब तहसीलदार म्हणून काम केलंय. प्रशासन कसं चालवायचं त्यांना माहिती आहे. ती आपली लाडकी बहीण आहे. बाकीच्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात, काही माझी पुरुष मंडळी इथं बसली, तिथे लाडक्या माझ्या बहिणी आहेत. हे बांधव तुमचा कारभार चांगला करतील. 53 लोक आहेत. उद्याच्याला काम नाही चांगलं केलं तर महिन्याला मी आढावा बैठक घेईन. कोण चुकत असेल तर त्याला समजावून सांगेन की बाबा का चुकतोय, तुझ्यावर जबाबदारी आहे त्या प्रभागाची, त्या वॉर्डाची. स्वच्छता झाली पाहिजे, रोजच्या रोज शहर झाडलं पाहिजे. अरे बीड शहर रोजच्या रोज झाडलंही जात नाही. मी आता विचारलं पाणी कधी येते, म्हणले दादा 8-10 दिवसांनी पाणी येते. अरे पट्टे, 15 दिवसाला पाणी. आणि असल्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहता. ते इतके दिवस आमच्यात होते. मला विचारलं की बाबा ते बी फॉर्म पाठवा. म्हणलं कशाला? म्हणले 53 लोक उभे करायचे, सगळे माझ्याकडे पाठवा. म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं आहे काय? सगळे माझ्याकडे पाठवा. तू काय मालक झाला का? म्हणलं का पक्षाचा? त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते, माझे मुस्लिम बांधव बसतील, माझ्या लाडक्या बहिणी बसतील, माझे तरुण तरुणी बसतील, माझे वडीलधारी बसतील, आणि ते सगळे ठरवतील ना. अशी एकट्याची मक्तेदारी नसती बाबा. तो मी पण माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, पण तरी उमेदवार ठरवताना खासदारकीचे, आमदारकीचे, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे आपण 4 लोकांना विचारतो. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना विचारतो, बाबा ह्याचं बॅकग्राऊंड कसं आहे. शंका आली तर पोलिसांच्याकडनं रिपोर्ट घेतो, बाबा ह्याचा रिपोर्ट कसा आहे ती सांग. नाहीतर लोक म्हणायचे काय तोंड वर करून बोलतोय आणि कसले दिलेत उमेदवार. लोकांनी पण त्या उमेदवारांच्या बद्दल एक चांगल्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आज इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, इथं जॉगिंग पार्क नाही. मला मगाशी आमच्या भगिनी ज्योतिताई सांगत होते की दादा इथं कधी महिला देखील नगराध्यक्ष झाल्या, परंतु महिलांना जाण्याच्या करता जर शहरात आल्या तर सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीये. कुठं बसावं, काय करावं त्यांनी?
आज महिलाही मोठ्या प्रमाणावर पुढे येतात. आज माझ्या 50% महिला म्हणजे 53 जे निवडून जाणार आहेत त्या 53 मध्ये जवळपास 27-28 महिला जाणार आहेत. त्यांचाही तेवढाच अधिकार आहे. त्यांनाही मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. त्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना आम्ही समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय. इथं मात्र काहीच नाही. इथली कामं किती घाणेरडी आहेत, दर्जेदार कामं झाली. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय, पाऊस आला की तिथं पाणी साठतंय. हे असले तुम्ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, मौलाना आझाद हे महान विभूती जे होऊन गेले, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार की नाही? अण्णाभाऊ साठेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार की नाही? राजमाता जिजाऊ आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता आहेत. यांचा आदर्श ठेवा ना. परंतु काही असलं इथं चालत नाही. इथं मात्र वेगळंच राजकारण, सगळं भ्रष्टाचारांनी पोखरलेलं आहे. जाऊ तिथं खाऊ, इथला धंदा. कसा रस्ता तुमचा चांगला होणार रे बाबांनो? कसं तुमच्या डिवायडर मध्ये झाडं लागणार? आम्ही त्या पिंपरी चिंचवडचा कसा चेहरा मोहरा बदललाय? मी पहिल्यांदा तिथं केलंय, करून दाखवलंय, बारामतीमध्ये करून दाखवलंय. तेव्हा बीडकरांना आव्हान करायला आलोय, बीडकरांनो तुम्ही मी उभ्या केलेल्या या 53 उमेदवारांना निवडून द्या. मी तुमच्या बीडचा मागच्या 25-30 वर्षामध्ये जे काही वज वाटोळ केलंय ते मी टप्प्याटप्प्यामध्ये बदलून देईन. माझा हा दावा नाही, मी जादूच्या कांडीसारखा एका दिवसात बदलीन. मी बदली टप्प्याटप्प्याने बदली. काही बाबतीत वेळ लागेल. तुम्ही पहा, तुम्ही मला त्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून संधी दिली, इतके वर्ष इतर लोकांनी संधी दिली. काय तुमचं नाट्यगृहाची अवस्था? नाट्यगृहामध्ये खुर्ची तिथं धड आहे का? तिथं बसायला जागा आहे का? नाटक बघायचं म्हटलं तर काय बघायला लागेल? त्याला आता 8.5 कोटी रुपयाचा निधी दिला का? तर माझ्या बीडकरांना चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेता आले पाहिजे, नाटक तिथं बघता आले पाहिजे. आम्ही कंकालेश्वर मंदिराच्या करता निधी दिला. एवढा त्या कंकालेश्वर मंदिराला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. 800 वर्षापूर्वीचं मंदिर. इथल्या पुढाऱ्यांना लक्ष देता आलं नाही. त्यांचं काम नव्हतं, त्यांची जबाबदारी नव्हती. का नाही केलं? कुणी थांबवलं? त्याच्यामुळे पर्यटन वाढलं असतं, माझ्या बीड मधल्या लोकांना रोजगार मिळाला असता, वेगवेगळी दुकानं थाटता आली असती. परंतु तिथेही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी काही मदत केलेली नाहीये. मित्रांनो, नुसतं एवढंच नाही, एकंदरीतच या बीड मध्ये काम करत असताना मी पाहिलंय की एकंदरीत इथं लोकांच्या मध्ये एकमेकाला फूट पाडून लढवायचं आणि यांनी मजा बघायची. असं नाही चालत. जातीय सलोखा ठेवून सर्वांगीण विकास करायचा असतो, नुसता विकास करायचा नसतो. प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की खरोखरीच हे बोलतात तसा आमचा विचार करताय, आमच्याही कच्च्या बच्चांचा विचार करताय. तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तुम्ही मला पालकमंत्री केल्यानंतर मी CIIT एक महत्वाकांक्षी 200 कोटी रुपयाचा प्रकल्प हा इथं माझ्या बीडमध्ये आणलाय. त्याचं काम त्या ठिकाणी सुरू होत आहे. दरवर्षी 7,000 कुशल कामगार आपण बीडमधनं तयार करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये त्यांना कुठं ना कुठं रोजगार मिळणार आहे, त्यांच्या हाताला काम मिळणार आहे, कारण ते कुशल कामगार आहेत. अकुशल कामगारांना काम मिळत नाही, म्हणून आम्ही कुशल कामगार करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते CIIT आम्ही करतोय. आता आपल्या गडचिरोलीला केलेलं आहे, माझ्या पुण्यात काम चाललंय, आमच्या रत्नागिरीला काम चाललंय, ठाण्याला काम चाललंय, त्याच्यामध्ये नांदेडला मंजूर केलंय, संभाजीनगरला मंजूर केलंय, बीडला मंजूर केलंय. हे केलं पाहिजे. नुसती भाषणं करून किंवा पद घेऊन चालत नाही.
लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता सत्तेचा वापर केला पाहिजे. सत्ता येत असते, सत्ता जात असते. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये. आम्हाला माहितीये कधी ना कधी आम्हालाही तिथपासून बाजूला जावं लागणार आहे. परंतु जोपर्यंत आम्ही आहोत तिथं बसलोय तोपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवणार. सकाळी 6ला उठून आम्ही काम करतोय. इथं कोण सकाळी उठतं, कोण काम करतं? मी तिथं वेगवेगळ्या क्रीडांगणावर लोक खेळत असतात, फिरत असतात. त्यांना विचारलं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मित्रांनो, इतके दिवस, किती वर्ष इथल्या पुढाऱ्यांनी सांगितलं, किती खासदार होऊन गेले, मला खासदार करा, मी रेल्वे चालू करणार. एकाने तरी केली. आम्ही पालकमंत्री झाल्यानंतर तुमची बीड टू अहिल्यानगर रेल्वे सुरू केली की नाही? आता परळीपर्यंत न्यायची, त्याच्यानंतर पुण्यापर्यंत न्यायची आणि नंतर मुंबई दाखवायची बीडकरांना. कितपर्यंत? कारण सगळ्यात स्वस्त प्रवास हा रेल्वेचा आहे. माझ्या गोरगरिबांना तिथं जाता येता आलं पाहिजे. त्याच्यातनं ज्यांच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यातनं एक चांगलं काम करायची जिद्द आहे, त्याला देखील देशाची आर्थिक राजधानी मुंबई तिथं जाऊन त्याला तिथं स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. आज किती वर्ष आम्ही दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन ऊस तोडायचा. इथल्या पुढाऱ्यांना वाटलं नाही अरे आपण इथलं पुढारपण करतोय आणि आपली लोक जाऊन 6-6 महिने दुसऱ्याच्या ठिकाणी जात आहेत आणि तिथं ऊस तोडतायत. काय त्या मुलांनी शिकावं, कुठल्या शाळेत जावं? त्यांच्याकरता आता मी हॉस्टेल बांधतोय. का? तर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं आपण पुढे जातोय. मित्रांनो, कंकाळेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार आपण करतोय. तिथं पर्यटन वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक वर्ष रेल्वेचं जे स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे. ती आता आपण इलेक्ट्रिक रेल्वे करणार आहे. कारण फास्ट केली पाहिजे. लोक आता वेळेचं महत्व कळलेलं आहे. उगीच एखाद्या ठिकाणी 3 तास 4 तास लागणार असतील तर ते 2 तासात गेलं पाहिजे. हे काम आपल्याला तिथं करायचं, ते आम्ही हातात घेतलेलं आहे. बीड मध्ये क्रीडा मैदान काय इथल्या पुढाऱ्यांनी केलं? ज्यांच्या हातात नगरपालिका 25-30 वर्ष होती, काय केलं? का नाही आमच्या इथं क्रीडांगण केलं? मुलांनी कुठं खेळावं, कुठं जावं? आता आम्ही त्याला 25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि क्रीडा क्षेत्रात अनेक नव्या संधी उभ्या राहतील. अशा पद्धतीनं माझ्या बीडच्या मुला मुलींच्या करता आम्ही व्यवस्था करतोय. रस्त्याची कामं आता सुरू केलेली आहे. काही तर सांगतात आम्हीच मंजूर केली. अरे कुठनं तू मंजूर केली आणि तुझ्या हातात काय होतं? देवळात वाजवायची घंटा होती का? उगीच काहीतरी सांगावं. मी पालकमंत्री, आम्ही सगळेजण, विजयसिंह पंडित असतील, धनंजय मुंडे असतील, त्याच्या संदर्भातले प्रकाश सोळंके असतील, त्या ठिकाणी मुंदडा असतील किंवा सुरेश धस असतील, आम्ही सगळेजण बसतोय आणि तिथं निर्णय घेतोय. अध्यक्ष म्हणून मला तो अधिकार आहे. त्या प्रकारे अनेक भागामध्ये निधी देण्याचं काम आम्ही करतोय. उपकार करत नाही, ती आमची जबाबदारी आहे. त्याच्या आधी कामं झाली, निम्मा अर्धा पैसा कुठं जायचा कळायचाच नाही. कामाचा दर्जा कसा आहे बघा ना. अहो, इथनं एवढा महत्वाचा रस्ता जातो, त्या रस्त्याला जोडण्याच्या करता 4 पदरी कुठं रस्ता आहे का? झाडं कुठं दिसत आहेत का? मध्ये मी 35 लाख झाडं एक दिवस लावून घेतली. आपल्याला मोठ्या प्रमाणावर झाडं लावायची. कधी कधी पाऊस पडत नाही, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, पर्यावरणाचा समतोल साधला पाहिजे. ते काम आपल्याला करायचंय. त्या पद्धतीनं आपण मित्रांनो पुढे जातोय. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि आम्हाला आमच्या विचाराच्या लोकांना तुम्ही निवडून दिलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, आम्ही टप्प्याटप्प्याने इथलं अंडरग्राऊंड ड्रेनेज करू. अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय डासांचा त्रास कमी होणार नाही, डासांचा प्रादुर्भाव कमी होणार नाही. स्वच्छता ठेवावी लागेल. त्याच्याकरता आपल्याला
चांगल्या प्रकारे घंटा गाड्या घ्याव्या लागतील, त्याच्यातनं कचरा गोळा करावा लागेल, ओला कचरा सुका कचरा लोकांनाही सवय लावावी लागतील, त्याची विल्हेवाट आधुनिक पद्धतीनं करावी लागेल. त्याच्यामध्ये जे पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या सगळ्यात भ्रष्टाचार सगळं बरबटलंय. ते जर चांगलं केलं असतं तर आज रोज माझ्या बीडकरांना प्यायला पाणी मिळालं असतं. आपलं बिंदुसारा धरण भरलंय पण नीट पाणी मिळतंय का? ज्यांच्या अंगात पाणी नाही अशांच्या हातात तुम्ही बीडची सूत्र दिली, त्याच्यामुळे तुमचं वाटोळं झालं, त्याच्यामुळे तुम्हाला पाणी प्यायला मिळेना, क्रीडांगण मिळेना, उद्यान होईना, काही होईना, अंडरग्राऊंड ड्रेनेज होईना, अंडरग्राऊंड केबल होईना. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या. आम्ही आमच्या भागात केल्यात, पिंपरी चिंचवडला केलंय आणि आता तुम्हाला सांगायला आलोय. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आजही जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत देश एकसंघ राहिलेला आहे. आज एकोपा आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आम्ही मध्ये 500 कोटी रुपयाचा निधी दिला. गरजेचं होतं, कारण बाबासाहेबांनी लावलेलं ते रोपट आहे. त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला. हिंदू मध्ये होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला भरघोस निधी आम्ही देतोय. लवकर कसं काम होईल आणि जगातलं एक सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेचं स्मारक, हे आम्ही तिथं करतोय. भारतीच्या माध्यमातून माझ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या करता मदत आम्ही करतोय. आमच्या आदिवासी समाजाच्या बांधवांना आरटीच्या माध्यमातून करतोय. सर्वसाधारण समाजाच्या करता सारथीच्या माध्यमातून मदत करतोय. ओबीसीच्या माझ्या मुला मुलींना महाज्योतीच्या माध्यमातून मदत करतोय. माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या मुला मुलींच्या करता कुठली संस्था नव्हती, त्यांच्या करता मारती संस्था काढली. मौलाना आझाद महामंडळाचं जे काही भाग भांडवल होतं ते वाढवलं. त्याच्यातल्या वेगवेगळ्या मुलांना, वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना परदेशात जायला 40 लाख रुपयाची शिष्यवृत्ती मिळते. माझ्या अल्पसंख्याक समाजाला मिळत नव्हती. त्यांना आता दरवर्षी 200 मुला मुलींना, हुशार मुला मुलींना, गरीबाच्या मुला मुलींना परदेशात पाठवण्याच्या करता प्रत्येकी 40 लाख रुपये शिष्यवृत्ती आम्ही देतोय. प्रत्येकी 40 लाख रुपये. हे केलं पाहिजे तर समाज पुढे येईल, तर मुलं मुली शिकतील. मुला मुलींच्या मध्ये कर्तृत्व आहे, परंतु त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. मी आत्ताच गेल्या आठवड्यात पुण्याच्या पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यात गोरगरिबांची जिल्हा परिषदेच्या शाळेतली आणि नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांचं सिलेक्शन केलं आणि त्यांना नासाला पाठवलं, नासाला, परदेशात. तशा पद्धतीनं मला माझ्या बीड जिल्ह्यातली मुलं मुली पाठवायची. त्यांनी तिथं जाऊन बघितलं पाहिजे. त्यांच्या आई बापाची पाठवण्याची ऐपत नाही, कारण ते गरीब आहेत. अरे पण त्या मुलाचा काय दोष आहे? तो जर हुशार असेल तर त्याला पाठवलं पाहिजे. आम्ही डीपीडीसीच्या खर्चाने पाठवून, काय घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. आपण समाजाला चांगल्या पद्धतीने सुधारू, पण त्याकरता तुमची मला साथ पाहिजे. नाहीतर तू लढ आणि मी कपडे सांभाळतो, जातात पळून तुझे माय. तसलं नाही चालणार. मी जीव तोडून सांगतोय, घसा कोरडा करून सांगतोय. इथं ज्योतिताईंची, अनिलची, आमच्या सगळ्यांची साथ आम्हाला आहे. त्याच्यामध्ये आम्ही जसं स्वर्गीय विनायक माटेचे विचार चांगले असायचे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक मित्र निर्माण केले होते. आयएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे. परंतु काळाच्या नेत्याच्या पुढे काही चालत नाही, ते आपल्याला सोडून गेले. परंतु त्यांचं अधुरा राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करूया ना. त्याकरता का काळजी करता? आपल्या इथं माझ्या ज्यांना कब्रस्तान मध्ये जायचं असतं त्याच्याकरता आपल्याला चांगल्या पद्धतीनं
स्मशानभूमी हिंदूंच्या करता करावी लागेल. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना ज्या गरजा आहे वेगवेगळ्या घटकाला दफनभूमी त्या समाजाच्या करता दफनभूमी चांगले करावे लागतील. तिथं सुविधा द्याव्या लागतील. दशक्रिया विधीची चांगली व्यवस्था करावी लागेल. हे करता येतं. इच्छाशक्ती पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती. माझी सगळ्या उमेदवारांना आणि उमेदवारांच्या पाठीराख्यांना विनंती आहे, अजिबात गाळ पडू नका. खोटा नाटा प्रचार कोणी करत असेल तर त्या ठिकाणी निक्षून सांगा. आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहे. आमचा मराठवाडा साधू संतांचा मराठवाडा आहे. आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत, व्यसनाधीन नाही. टाळ्या वाजू नका. कोण आहे तुम्हाला माहिती आहे. कुणाच्या हातात सूत्र द्यायचे. चांगल्या लोकांच्या हातात दिली तर समाज चांगला बनेल. रामकृष्ण हरे. जर चुकीच्या लोकांच्या हातात दिली तर समाज बिघडेल, व्यसन लागतील. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं बीडकरांनो, तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य तुमच्या हातात आहे. तुम्ही 2 तारखेला कुणाचं बटन दाबणार आहे याचा शांतपणे विचार करा. आणि आता 25 वर्ष त्यांना दिले ना, 35 वर्ष लय झाली. 35 वर्ष दिली. एकदा मलाच 5 वर्ष देऊन दाखवा. मला 5 वर्ष. त्यांच्या 35 वर्षात जे काही होऊ शकलं नाही चांगली कामं, तो हा अजित पवार 5 वर्षात तुम्हाला करून दाखवेल. पण तुमची साथ पाहिजे आणि मी सांगेल तसं वागलं पाहिजे. मी चांगलंच वागायला सांगेल, चुकीचं सांगणार नाही. काळजी करू नका. या पद्धतीनं बाबांनो आपण सगळेजण पुढे जाऊ. या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या काही लोकांनी काही पण मागण्या केल्या. अशा कसल्याही मागण्या, रास्त मागण्या असतील, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. योग्य सांगा, आम्ही त्याच्याकरता जीवाचं रान करू. संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी करू. पण चुकीचं सांगितलं तर आम्ही ऐकणार नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा जोपासण्याचं काम करतोय. अतिशय सक्षमपणे करतोय. अनेक अर्थसंकल्पात राज्यातील वेगवेगळ्या नगरपालिकांना आपण निधी देत असतो. मी त्याच्यामध्ये तुम्हालाही विकासाच्या करता मदत करण्याचं काम त्या बाबतीमध्ये करीन. बीड शहरातले काही प्रमुख रस्ते ज्याच्यातनं कॉन्क्रिटीकरणाची गरज असेल, सुशोभीकरण करण्याची गरज असेल, ते काम आपण त्या बाबतीमध्ये करू. बीड शहरालगत 500 एकर जागेवर MIDC आहे. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी करण्याची गरज आहे. तिथं काही सुविधा देण्याची गरज आहे. इथल्या नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा हे आपल्याला देण्याची गरज आहे. महावितरणची थकबाकीचा प्रश्न आहे. भली मोठी थकबाकी करून ठेवली. जुन्यांनी काही झोपा काढल्या का? थकबाकी कशी झाली? वेळच्या वेळेला पैसे का भरले नाही? मोमीनपुरा, गांधीनगर यासारखे भाग आजवर अविकसित राहिलेले. तेथील स्थानिक सुविधांचा कडे जाणीवपूर्वक लक्ष उद्याच्या काळामध्ये तुम्ही माझे 53 उमेदवार निवडून दिले तर आम्ही त्या ठिकाणी देऊ. त्याबद्दल आपण काळजी करू नका. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जे काही पाणी तिथं साठतं त्याचं सुशोभीकरण करू. त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या त्या करू. या शहराला ऐतिहासिक वारसा जपणार जे काही श्री क्षेत्र कंकलेश्वराचं मंदिर आहे, शहंशाहवाली दर्गा आहे, खंडेश्वरी माता आहे, ह्या इतर वारसा स्थळांना विकासाच्या करता आपण त्या ठिकाणी मदत करू. बीड शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून हे बीड शहर स्मार्ट कसं करता येईल याबद्दलचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. मित्रांनो, मला काहींनी सांगितलं, दादा म्हणले काही लोक इथले लय भारी आहेत. म्हणलं काय रे? म्हणले बीड शहराच्या परिसरामध्ये काही जमिनीवर जाणीवपूर्वक आरक्षण टाकतात. आरक्षण टाकलं की ते आरक्षणवाल्याला वाटतं की आता जमीन आपल्याला कुणाला तरी द्यावी लागेल. घेणारे हेच, आरक्षण टाकणारे हेच आणि त्या बिचाराला मातीत घालणारे हेच. तसं आम्ही करणार नाही. मी तसं करू देणार नाही. त्याबद्दल
ज्या काही सुविधा नागरी सुविधा लागतात त्याबद्दल ज्याची मोठ्या जमिनी असतील, मोठा जो भांडवलदार असेल त्यांच्यावर आम्ही आरक्षण टाकू, गोरगरिबांच्यावर मी आरक्षण टाकू देणार नाही. ज्याचं 5,000 गुंठे, 5,000 फूट, अर्धा गुंठा, 1 गुंठा, 2 गुंठे, अरे तो गरीब आहे त्याच्यावर कशाला आरक्षण टाकतात? ज्याच्याकडे मुबलक आहे त्याच्यावर टाका ना. असली आहे तिथं लय बारी बारी चित्राबाई, त्यांच्यावर टाकूया आपण. तुम्ही फक्त साथ द्या, तुम्ही पाठिंबा द्या, तुम्ही तुमचं पवित्र मत द्या. या पद्धतीनं आपण बाबांनो पुढे जाऊ. आपल्याला इथं आरोग्याची सुविधा पाहिजे तशी नाहीये. मी अंबाजोगाईचं जे काही मेडिकल कॉलेज आहे त्याचा नवीन प्लॅन केला 1,000 कोटीचा. तेही आपल्या बीडच्या करता महत्वाचं आहे. बीडचं इथलं हॉस्पिटल आहे, मी मध्ये बघायला गेलो, इतकी वाईट अवस्था आहे. त्याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी आम्ही त्याच्यात लक्ष घालतोय आणि काही गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. मित्रांनो, त्याच्या संदर्भामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की तिथं पोलिसांची जागा बरीच आहे. ती जागा आपल्याला हॉस्पिटलच्या करता, रुग्णालयाच्या करता घ्यायची. त्याच्याकरता माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. तिथं आपण चांगल्या प्रकारच्या सुविधा, माझं बीड मराठवाड्यातलं एक महत्वाचा जिल्हा आहे. इथं गोरगरीब समाज आहे. त्या समाजातल्या लोकांना पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आरोग्याचे उपचार, आरोग्य सुविधा या मिळवून घेता येत नाही. अशा करता इथल्या गरिबांच्या करता इथं सगळ्या सुविधा देण्याचं काम हे आपल्याला त्या बाबतीमध्ये करायचं. त्याचं पण मी बजेट केलेलं आहे. ते बजेट देखील जवळपास 1,000 कोटी रुपयाचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये पण टप्प्याटप्प्याने आपल्याला मदत ही करावी लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू. आणि हे सगळं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, बीड जिल्हा रुग्णालय इथं कार्डियाक कॅथलॅब कार्यान्वित करण्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून मंजुरी आपण दिलेली आहे. त्याकरता आवश्यक निधी आपण देतोय. माझ्या बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना पुणे मुंबई सारख्या महानगरासारख्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या करता हे काम आपण करतोय. बीड जिल्ह्यातल्या माता आणि बाल संगोपन रुग्णालयामध्ये मॉड्युलर ओटी, मॉड्युलर लेबर रूम, जिल्हा रुग्णालय बीड यासाठी देखील आपण मदत करतोय. बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी बऱ्याच वर्षापासून स्वच्छता न झाल्यामुळं तिथं झाडं झुडपं होती, गाळ जमा झालेला होता. त्या नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झालेला होता. बीड शहरातील 6 किलोमीटर लांबीचं नदी पात्र स्वच्छ केलं. 1400 टन गाळ काढला, कचरा काढला. त्यामुळं पावसाळ्यात 3 वेळा अतिवृष्टी होऊन देखील शहरामध्ये पूर परिस्थिती आली नाही. आली का? नाही आली. 1400 टन 35 वर्ष काही झोपा काढल्या? काय केलं काम? ही असली लोकांना तुम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही फक्त मला साथ द्या. तुम्ही मी चांगलं सांगेल ते चांगलं ऐका. चुकीचं सांगितलं तर मला तोंडावर सांगा, हे तो चुकीचा सांगतो, ऐकणार नाही, आपली मागा. पण चांगलं सांगितलं तर ऐकावं लागेल. हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला सर्व घटकांना, सर्व जाती, धर्म, प्रांत, पंथ सगळ्यांना बरोबर घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 33 साधारण मदत ही 33,000 कोटी रुपये केली. नंतर पुन्हा पाऊस पडला, पुन्हा 11,000 कोटी, असे 44,000 कोटी रुपयाची मदत माझ्या लाखांचा पोशिंदा याला पुन्हा उभं करण्याच्या करता आपण त्या ठिकाणी करतोय. बीडकरांनो, आता आपल्याला उद्याच्याला कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृषी क्षेत्रामध्ये आणावी लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागेल. आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा वापर हा करावा लागतोय. जगाने ते मान्य केलंय, महाराष्ट्र सरकारने मान्य केलंय. आपल्याला आपल्या मुलांना पण ते शिकवावं लागेल. जसं संगणक आपण शिकवला
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आपण शिकवली, तसं कृत्रिम बुद्धिमत्ता देखील आपल्याला त्या बाबतीमध्ये शिकवावं लागेल आणि त्याच्यातून आपल्या बीडच्या माझ्या बांधवांना, माझ्या मुला मुलींना, नवीन पिढीला हे पुढे घेऊन जावं लागणार आहे. याबद्दलचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे, ते आम्ही करू. आपण बघा, मी कुठे गेलो, माझे मुस्लिम बांधव भेटले तर मी त्यांना सलाम वालेकुम म्हणतो किंवा शेवट आपण खुदा हाफिज म्हणतो. आपण कुणी भेटलं तर राम राम पण करतो. आपण वारकरी संप्रदायाचे लोक भेटलो की रामकृष्ण हरी म्हणतो. लगेच मला चिठ्ठी आली, हो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणला किती वेगळा अर्थ काढेल. यायला त्याला काय अक्कल आहे अर्थ काढायचे. मी चांगल्या भावनेने मी माऊली आणि तुकाराम महाराज ह्यांच्या भागात येतोय, देवळांदी. आपण बा पांडुरंग आपला विठ्ठल त्या ठिकाणी पंढरपूरला आहे, त्याच्यावर वेगळा अर्थ काढू नका रे. तुमच्या मनात शंका आहे, तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा. तुम्ही चुकीचा विचार देखील मनात आणू नका. तर समाज चांगला बनेल, तर समाज पुढे जाईल. त्याच्यामुळं ही बीड किंवा मराठवाडा संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये आल्यानंतर वारकरी संप्रदाय मोठा आहे, त्याच्याकरता मी म्हटलं त्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून माझ्या लाडक्या बहिणींनी पण काढू नये. काही काही लोक तर आता मला सांगतात, तुम्ही महाराष्ट्रात फिरत असताना, अहो काही काही जण म्हणतात, हो का तुम्ही आम्हाला निवडून द्या, नाही निवडून दिलं तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू. कुणीही बंद करत नाही. मी तुम्हाला सांगतो, आपण ती योजना चालू केली, अर्थसंकल्पात जाहीर केली. आपण ती बंद करण्याकरता नाही, माझ्या लाडक्या बहिणींना सहकार्य करण्याकरता केलेली आहे. त्याच्यामुळं मतं मिळवण्याच्या करता कुणी काही थातूर मातूर सांगतील याच्यावर विश्वास ठेवू नका. मी तुमचा सहकारी म्हणून तुम्हाला सांगतो, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपल्याला इथं दर्जेदार स्टेडियमचं काम करायचंय. शहरात घंटागाड्या आपल्याला आणायच्या, वेळच्या वेळेला पाणी आपल्या शहराला द्यायचंय, भुयारी गटार योजना आपल्याला राबवायची, रस्त्यांची कामं दर्जेदार करायची, जिथं जागा मिळेल तिथं वृक्ष लागवड आपल्याला करायची, मुलांच्या करता उद्यानं उभी करायची, वयस्कर लोकांच्या करता नाना नानी पार्क. तुम्ही म्हणाल दादा एवढं तुम्ही कराल का? काही बाबतीमध्ये CSR मधनं देखील मी फंड आणीन ना. मोठ्या मोठ्या उद्योगपतींचा CSR असतो, तोही आपण आणू शकतो. ते आम्हाला शक्य आहे. तुमच्यामुळे आमच्या ओळखी वाढलेल्या. परवा मी बिहारला पाटण्याला गेलो होतो, शपथविधी नितीश कुमार साहेबांचा. सगळ्या देशातले अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जमलो होतो. एकमेकांच्या ओळखी होता. त्याचा फायदा आपल्या बीडकरांना करून द्यायचा. मित्रांनो, सुभाष रोडवर असलेले विजेचे खांब तेथील दुकानाची शोभा घालवत आहेत. त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी रस्ते कॉन्क्रीट केलेत किंवा डांबरी केलेत आणि ते लाईटचा खांब मधीच आहे. ती कधी काढायचा? ती काढायला नको. काढायला डोकं लागतं. आता काहींना डोकीच नाही तर काय करू, अक्कलच नाही. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे. सुभाष रोडवर पार्किंगच्या अडचणीमुळे तिथे ट्रॅफिक निर्माण होतं, ते होऊ नये त्याच्याकरता जनावरांच्या दवाखान्याच्या इथं काही वेगळी पार्किंगची व्यवस्था करता येईल का? नवीन ज्या गोष्टी आता वेगवेगळ्या चांगल्या शहरामध्ये राबवल्या जातात, त्या कुठल्या गोष्टी माझ्या बीड शहरामध्ये राबवल्यानंतर माझ्या बीडकरांचा फायदा होणार आहे ते आपण करूया. स्टेडियम ते भाजी मंडईपर्यंत सुभाष रोडला जोडणारा रस्ता 30 वर्षापासून प्रलंबित आहे, तो आपल्याला करायचा आहे. 30 वर्ष रस्ते प्रलंबित राहतात. ह्या गोष्टी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना करायच्या. म्हणून बीडकरांनो, आता काही काहींनी उमेदवारी देत असताना काहींना थांबावं लागलं, लगेच काही आमच्यावर नाराज झाले, लगेच निघून गेले, लगेच आम्हाला नाही मतदान करायचं असं नाहीये. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे. तुम्ही तुमचे मालक आहात. त्याच्यामुळं बीडकरांनो, ही एक चांगली संधी तुम्हाला चालून आलेली आहे. 35 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली.
5च वर्ष मला द्या, 5च वर्ष. मी 5 वर्षामध्ये आता द्यायचे का नाही ते तुमच्या हातात आहे, बीडकरांच्या हातात आहे. तुम्ही जर दिलं तर तुम्ही पण म्हणाल हा बोलला तसं वागला, आणि खरोखरीच मागच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे बीडकरांना मिळायला पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही, ते उद्याच्या 5 वर्षामध्ये देण्याच्या करता हा अजित पवार जीवाचं रान करेल. आणि या 53 उमेदवारांना बरोबर घेऊन मी तुम्हाला या सगळ्या कामामध्ये, विकासाच्या कामामध्ये मदत करीन, अशा प्रकारचा शब्द या जाहीर सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत, परंतु त्या बाकीच्या गोष्टी केलेल्या पुढच्या वेळेस मी सांगतो. बीड शहरामध्ये हे IIITचं सेंटरची उभारणी, बीड शहराच्या ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराचे सुशोभीकरण, बीड शहराच्या साठी रसिकांच्या करता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरुस्ती, मगाशी ज्योतिताईंनी उल्लेख केला, सहकार भवनची चांगली प्लॅन तयार केलेला आहे, त्याचं काम आता सुरू करायचंय. शहराच्या अंतर्गत रस्त्याचं काम सुरू करायचंय. बीड शहराला अद्यावत अशा प्रकारचं क्रीडा संकुल आपल्याला द्यायचंय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या, त्याच्याकरता आपल्याला एकमेकाला मदत करल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून बीड सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसंग्राम या सगळ्या मित्र पक्षांच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलताताई दादासाहेब पारवे यांच्याच घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम तुम्ही करा. आणि त्याच्यामध्ये त्या 52 लोकांच्या खुणा काय बरोबर ना? आता या 52 उमेदवार जे आहेत त्यांच्या खुणा घड्याळ आणि काही ठिकाणी आमच्या शिवसेनेचं धनुष्यबाण ह्या आपल्या खुणा आहेत. तेवढ्या लक्षात ठेवा. हे सगळे उमेदवार माझ्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली, ज्योतिताईंच्या, अनिलच्या, माझ्या राष्ट्रवादीच्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या मदतीनं निश्चितपणे बीड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही करू, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. धन्यवाद. यानंतर आदरणीय दादा आणि मान्यवर